तर हॅलो फ्रेंड्स, तर मी स्वराज कुमोद आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहोत नाशिकमधील पेठ रोड जवळ पवार लॉजच्या अगदी समोरच्या बाजूला आहे आपला आजचा हा 4 BHK रो बंगलो, ज्यामध्ये आपल्याकडे आहे 3000 स्क्वेअर फीटचा 2 रोड कॉर्नर 4 BHK। आज आपण हा पूर्ण रो बंगलो बघणार आहोत। त्यासोबत एकच मिडल रो बंगलो सुद्धा अवेलेबल आहे, जो की आहे 2100 स्क्वेअर फीटचा, तो देखील बघणार आहोत। आणि दोघांची प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल, त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब न केली तरी सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा, बाजूची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टायझिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। तर आपला आजचा प्रोजेक्ट आहे हा ओमकार गार्डन, लोकेशन आहे पेठ रोडला, त्यासोबतच पवार लॉजच्या अगदी समोरच्या बाजूला आहे। या ठिकाणी आपल्याकडे हा 2 रोड कॉर्नरचा 4 BHK उपलब्ध आहे, जो की आपला 3000 स्क्वेअर फीटच्या मोठ्या साईज मध्ये बघायला मिळतोय। प्लॉट एरिया जर बघितला तर 130 वाराचा या एका रोजचा प्लॉट एरिया आहे, ज्यामध्ये आपला सेपरेट सातबारा इथे मिळणार आहे। समोरच्या बाजूला आपल्या इथे हा 9 मीटर रोड बघायला मिळतोय, आणि त्यासोबतच या रोड पासूनच पुढे फक्त 50 मीटरवर पेठ हायवे देखील असणार आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटी एकदम इझी असणार आहे। बाकी तुमच्या या प्रोजेक्ट पासून मार्केट, हॉस्पिटल आणि त्यासोबतच स्कूल, कॉलेज सुद्धा अगदी जवळ असणार आहे। असा असणार आहे आपला आजचा प्रोजेक्ट। बाकी आपण आपला हा प्रोजेक्ट आतून देखील बघूया, चला। सर्वात प्रथम आपण या प्रोजेक्टचं इलिव्हेशन बघू शकतो। सुंदरसे इलिव्हेशन आणि त्यामध्ये यूज केलेले कलर हे खूपच सुंदर आहे, डिफरंट आहे। अशा प्रकारचा कलर कॉन्ट्रास्ट आपल्याला जास्त कुठे बघायला मिळत नाही। बघितलं तर इलिव्हेशन सुंदर आहे ना। बाकी सुरुवातीला या ठिकाणी आपल्या कॉर्नर मध्ये समोरच्या बाजूला इथे आपल्याला स्लाइडिंगचा गेट बघायला मिळतंय, समोर आणि बाजूला देखील। आणि थोडं आपण आतमध्ये येऊया, त्यानंतर ही असणार आहे आपली पार्किंग। स्पेशियस पार्किंग बघायला मिळते, कारण की आपल्याला या ठिकाणी साईडला देखील बरीचशी मोठी जागा बघायला मिळते, ज्या ठिकाणी आपल्या 2 कार व्यवस्थित पार्क होईल एवढी मोठी पार्किंग, किंवा गार्डनिंग साठी देखील तुम्ही या जागेचा यूज करू शकणार आहात। आपल्या पार्किंग मध्ये अंडरग्राउंड इथे आपल्याला 3000 लिटरचं वॉटर स्टोरेज बघायला मिळणार आहे, आणि त्यासोबत आपल्या टेरेसवर देखील 2000 लिटरचं वॉटर स्टोरेज या एका राऊंडसाठी बघायला मिळतं। म्हणजे जवळपास तुम्हाला 5000 लिटरचं वॉटर स्टोरेज या एका युनिटसाठी मिळणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आहे आपली पार्किंग, जी की आपल्या इथे कवर बघायला मिळते, आणि त्यासोबत त्यामध्येच आपला CPVC शीट आणि लाइटिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे। आपल्या प्रोजेक्टची फ्रंट वॉल, ज्या ठिकाणी आपल्याला डिफरंट टाइल्स बघायला मिळत आहेत, ज्या की मॅट फिनिश मध्ये आहे। सुंदरशा टाइल्स आहेत, ज्यामुळे आपल्या इलिव्हेशनची सुंदरता ही अधिकच वाढते। तसाच आपला हा पार्किंगचा एरिया, इथून थोडं पुढे येऊया, त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला मेन डोर, ज्या ठिकाणी आपल्याला इथे 40 mm थिकनेसचा मेन डोर बघायला मिळतोय, जो की आपल्याला वुडन टेक्स्चर डिझाइन मध्ये बघायला मिळतो। आणि त्यासोबत इथे आपल्याला ऑलवेज कंपनीची लॉक्स सुद्धा प्रोव्हाइड केली। आणि त्यानंतर इथून पुढे आहे आपला लिव्हिंग एरिया। तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया। उत्तम साईज तुम्हाला तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये मिळते, म्हणजे जवळपास तुम्हाला 23 फुटाचा प्रशस्त लिव्हिंग एरिया या 4 BHK मध्ये बघायला मिळतो। आणि त्यासोबतच विड्थ मिळते आपला 12 फुटाची। त्यासोबतच तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये सुंदरशी फॉल सिलिंग आणि त्यामध्ये लाईट सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे। आपल्या या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये इथे आपल्याला जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग मिळते सर्व पॉलिकॅप, आणि त्यासोबत जेवढे स्विच असणार आहेत हे सर्व आपल्या इथे ग्रे व्हाईटची प्रोव्हाइड केलेली आहे। त्यासोबत आपण आता बघू शकतो की आपल्या लिव्हिंग एरियामध्ये आपला चांगला प्रकाश मिळतोय। त्याचं कारण म्हणजे यामध्ये आपल्याला 2 विंडो मिळतात क्रॉस मध्ये, ज्यामुळे चांगला प्रकाश आणि त्यासोबतच व्हेंटिलेशन आपल्याला लिव्हिंग एरियामध्ये मिळणार आहे। तर असं झाला संपूर्ण तुमचा लिव्हिंग एरिया। लिव्हिंग एरिया मध्ये आपल्याला या ठिकाणी जिना प्रोव्हाइड केलेला आहे, जो की वरती आपल्या चौघही बेडरूम कडे जाणार आहे। आणि तुमचा लिव्हिंग एरिया संपल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं फर्स्ट वॉशरूम, आणि हे आहे आपलं फर्स्ट वॉशरूम, ज्या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट प्रोव्हाइड केलेला आहे। त्यासोबत बाथरूम मध्ये आपल्याकडे सर्वीकडे मॅट फिनिश मध्ये टाइल्स प्रोव्हाइड केलेले आहेत, आणि त्यासोबतच गीझर व सोलारचे सेपरेट कनेक्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढून दिलेले आहे। आणि आपल्या या वॉशरूम नंतर पुढे आल्यावर या ठिकाणी असणार आहे तुमचं स्पेशियस किचन। साईज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते 10 फूट बाय 12 फुटाची, ज्यामध्ये इथे आपल्याला टोटल C शेप मध्ये हा किचन प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलेला आहे। म्हणजे गृहिणींसाठी काम करण्यासाठी जागेची काहीच अडचण नाहीये या ठिकाणी। बाकी तुम्हाला जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग गरजेची आहे, ज्यामध्ये आपलं फ्रीज आहे,
मिक्सर ओव्हन आहे, त्यासोबतच वॉटर प्युरिफायर आहे. सर्वांसाठी सेपरेट इलेक्ट्रिक कनेक्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्यासोबत 2 विंडो आहेत, ज्यामुळे चांगलं व्हेंटिलेशन तुमच्या किचन मध्ये असणार आहे. तर असं तुमचं किचन आणि किचनच्या बाजूला असणार आहे आपला ड्राय एरिया, आणि या ठिकाणी असणार आहे तुमचा ड्राय एरिया, ज्या ठिकाणी आपल्याला वॉशिंग मशीन साठी सेपरेट इलेक्ट्रिक कनेक्शन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. तर असा आला संपूर्ण आपला हा ग्राउंडचा एरिया. आता वरती आहेत आपले चौघही बेडरूम, ते देखील बघूया चला. तर आता आलोय आपण आपल्या प्रोजेक्टच्या पहिल्या मजल्यावर, ज्या ठिकाणी आपले 2 बेडरूम आहेत आणि दोघंही मास्टर बेडरूम आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे. त्यातीलच हा आहे आपला फर्स्ट बेडरूम, आणि हा आहे आपल्या प्रोजेक्टचा पहिला बेडरूम, मास्टर बेडरूम, बिग साईज बेडरूम. साईज तुम्हाला बघायला मिळते 15 फूट बाय 10 फुटाची स्पेशियस बेडरूम दिलेला आहे. मित्रांनो बघू शकता खूप मोठी साईज आहे, आणि त्यासोबतच विंडो देखील मोठमोठे दिलेले आहेत. म्हणजे आपण समोरही बघू शकतो बिग साईज विंडो, त्यासोबत ज्या बाजूला देखील आपल्या इथे बिग साईज विंडो मिळते. आणि हा तुमचा मास्टर बेडरूम आहे, ज्याला आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आपला अटॅच वॉशरूम देखील. आणि त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला सेकंड मास्टर बेडरूम. आणि हा आहे तुमचा सेकंड बेडरूम, हाही मास्टर बेडरूम आहे. साईज सेम मिळते 12 फूट बाय 15 फुटाचा तुमचा हा प्रशस्त बेडरूम असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला समोरच्या बाजूला एक मोठी विंडो बघायला मिळते, ज्यामुळे चांगला प्रकाश आपल्याला आपल्या या बेडरूम मध्ये मिळणार आहे. त्यासोबतच आपल्या या बेडला इथे अटॅच ही बाल्कनी देखील प्रोव्हाइड केलेली आहे. आणि ही आहे आपली बाल्कनी, फ्रंट डोअर प्रोव्हाइड केलेला आहे 3 वेचा. बाकी पुन्हा कवर्ड बाल्कनी इथे मिळणार आहे, आणि त्यासोबतच समोरच्या बाजूला आपल्या इथे एसीची रेलिंग आणि त्यासोबत डिझायनर 12 mm चा टफंगला सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. आणि आता आलोय आपण आपल्या प्रोजेक्टच्या दुसऱ्या मजल्यावर, ज्या ठिकाणी आपले अजून अधिक 2 बेड आहेत, आणि तेही मास्टर बेडरूम आहे. सेम डिझाईन सेम साईज आपल्याला पहिल्या मजल्यासारखी दिसणार आहे. त्यातील आपला हा थर्ड बेडरूम. सेम आहे जसं आपण आपल्या पहिल्या मजल्यावरचे 2 बेडरूम बघितले, सेम साईज मध्ये तुम्हाला हा बेडरूम देखील मिळतोय आणि मास्टर बेडरूम देखील आहे. असा आपला हा तिसरा बेडरूम. आता आपण आपला चौथा आणि शेवटचा बेडरूम बघूया चला. आणि माझ्या पाठीमागे हा आहे आपला चौथा मास्टर बेडरूम. या आपण हाही बघूया. साईज तुम्हाला याची देखील उत्तम मिळते, सेम साईज आहे 12 फूट बाय 15 फुटाचा तुमचा हा देखील बेडरूम असणार आहे, ज्यामध्ये समोर एक विंडो आहे, इथे अटॅच बाल्कनी देखील आहे, आणि हा मास्टर बेडरूम आहे, ज्याला आपल्याला साईडला वॉशरूम देखील बघायला मिळेल. आणि ही आहे तुमची अटॅच बाल्कनी. खालच्या मधल्या पण आपल्याला एक बाल्कनी मिळते, आणि दुसऱ्या मधल्यावर देखील आपली दुसरी बाल्कनी असणार आहे. ही पण पूर्णपणे कवर्ड आहे, आणि समोरच्या बाजूला आपल्या एसीची रेलिंग आणि त्यासोबत टफन ग्लास प्रोव्हाइड केलेले आहे. बाकी इथून आपण आजूबाजूचा परिसर बघू शकतो. तुम्हाला सर्व रो हाऊस या ठिकाणी आजूबाजूला बघायला मिळतात. तर असं झालं संपूर्ण आपला आजचा हा 4 BHK. आता वरती आहे टेरेस, तो देखील बघूया चला. तर आता आलोय आपण आपल्या टेरेस वरती, ज्या ठिकाणी आपल्याला चांगली मोठी जागा मिळते, म्हणजे काही फंक्शन्स आहेत कार्यक्रमासाठी उत्तम जागा तुम्हाला तुमच्या टेरेसवर मिळून जाते, आणि त्यासोबतच स्टोरिंगसाठी इथे आपल्याला बिग बॅट उभा करून दिलेला आहे. बाकी आपल्याला या ठिकाणी वरती 2000 लिटरचं वॉटर स्टोरेज बघायला मिळतं. नॉर्मल जे हाऊस असतात ते फक्त आपल्याला 1000 लिटरचं वॉटर स्टोरेज मिळतं, पण ह्या ठिकाणी आपल्याला 2000 लिटरची प्लास्टो कंपनीची वॉटर टँक इथे प्रोव्हाइड केलेली आहे. आणि ही असणार आहे आपली बॅक टेरेस. या ठिकाणावर आपण आजूबाजूचा परिसर बघू शकतो. सुंदरसा परिसर आहे, ज्या ठिकाणी आपल्याला मोस्टली रो हाऊस इथे बघायला मिळणार आहे. तर असं झाला संपूर्ण आपला आजचा हा 4 BHK रो बंगलो ओमकार गार्डन, ज्यामध्ये आपल्याकडे कॉर्नर आहे 3000 स्क्वेअर फूटचा, जो की 130 वॉराच्या प्लॉट मध्ये खर्च केलेला आहे. लोकेशन आहे बेड रोडला, पॉवर लॉन्चच्या अगदी समोरच्या बाजूला आहे आपला प्रोजेक्ट. अधिक माहिती हवी असेल तर खाली या नंबर दिला, नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर
व्हिजिट करा. तर असा होता आपला आजचा हा संपूर्ण प्रोजेक्ट. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.